समिता चहा मांडलाय ना, हा तुझा डबा. हा ठीक आहे, दे नंतर चहा थोड्या वेळाने, चालेल. टेक युअर टाइम. तसंही आता आपणच आहोत घरात. नाना नानी असली की त्यांना अगदी सगळं वेळेत लागतं. माझं असं काही नाहीये. त्यांचं पथ्याच राहतं ना म्हणून. अरे हो, पण तुम्ही करा ना मग. आम्ही कशाला त्या नियमाने चालायचं? हा. बर. राधिका, मला जरा अजून ओट्स आणून दे ना. देते ना. हा. काय ग ईशा, काय काम आहे? मला ते सनाया ती पळाली. हा 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 मला गुप्ते भाऊंचा नंबर हवाय. हो का? हा. काम? का हा हा कारण माझ्या सिंक मध्ये लिकेज आहे, पाणी गळतंय. समिधा मला देशील का नंबर? माझ्याकडे नाहीये गुप्तेंचा नंबर. राधिकाकडे असेल. तुझ्याकडे आहे ना? देशील? आहे ना, देते. जाऊन का बाई खोकते? राधिका, पाणी आण ना हो, जरा. हो, हो. देते, देते. आणते, नेमकं संपलं पाणी. काय करतेस ती? येईल ती आतमध्येच आहे. नंतर सांगते, थांब. इनबॉक्स यार. हो ओके. मेसेज डिलीट. मी देते. हो झाला डिलीट. हा? झालं गेला, खोकला गेला. मी निघते. हा नाही, बाय बाय. अगं ईशा, काही बैताड पोरगी आहे. आली काय आणि गेली काय? तर गुप्ते भाऊंचा नंबर हवा होता नाहीला, घेतलाच नाही ती. बैताडच आहे. राधिका, हे घे ना. हा. काय चाललंय दोघींचं? हे कळतच नाहीये. दरवर्षी मला राधिका औक्षण करायची, माझ्या आवडत्या डिशेस बनवायची, मला अथर्व ग्रीटिंग द्यायचा. खरं तर मला आवडत नव्हतं हे सगळं, पण आज काय आठवतंय सगळं. शा. अरे अगं, कशी दिसते? वाव, यू लुकिंग ब्युटिफुल. थँक्यू. पण एवढी तयार होऊन चाललीस कुठे? कुठे म्हणजे काय? बर्थडे आहे ना तुझा? हो, पण माझा बर्थडे ना, तू काय एवढी तयार झालीस? ठीक आहे ना, बर्थडे कोणाचाही असो, सेलिब्रेट करायचंय की नाही आज. आणि प्लस मला आवडतं तयार व्हायला. बरं सगळं जाऊ दे, मला सांग मी कशी दिसते. अरे आता सांगितलं ना, यू लुकिंग ब्युटिफुल म्हणून. काय सारखं ब्युटिफुल काहीतरी वेगळं सांग ना. वेगळं? अच्छा, खरं सांगू, यू लुकिंग गॉर्जियस. रिली? फोटो काढूया. बर्थडे सेलिब्रेशन विथ माय कॅरी. कसं सुचतं की तुला हे सगळं? बरं, आजचा काय प्लॅन आहे नक्की? आज आपण फुल डे सेलिब्रेट करायचंय आणि पहिले लंचला जाऊया. तुला कसं जमतं का सगळं? तुला सांगू, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून ना, आय हॅव स्टार्टेड लिव्हिंग माय लाईफ टू द फुलेस्ट. राधिका असताना हे असलं कधी जमणं कधी शक्यच नव्हतं. ठीक आहे ना, कशाला नाव घेतो तिचं आता? सोड ना. तू रेडी हो पटकन, चल आपल्याला निघायचंय. आलो, 1-2 मिनिटं दे. ओके.
काय करू, कुठली साडी नेसू? ही चांगली दिसते पण खूपच साधी आहे, ही नको. हिरवी साडी तर अजिबातच नको, यांना हिरवा रंग अजिबात आवडत नाही. जांभळी साडी, हा हीच साडी नेसते. जांभळा रंग खूपच आवडतो यांना. यांना जांभळा रंग आवडतो म्हणून खास दादाच्या लग्नासाठी यांनी मला घेतली होती ही साडी. मी ही साडी नेसले तर केवढा आनंद झाला होता यांना. खूपच कौतुक केलं होतं यांनी माझं. हीच साडी नेसते. काहीतरी खायला घेऊन जाते यांच्या आवडीचं. काय करू? हा, यांच्या आवडीच्या करंज्या करते. ही जांभळी साडी, यांच्या आवडीच्या करंज्या, खूपच खुश होऊन जातील हे. काय बोलतील माझ्याशी? दुसरं काय बोलणार? आडून आडून माफी मागतील. मी पण यांना लगेच माफ करून टाकेन. तसाही माझा राग नाहीच आहे यांच्यावर. माझं काम आवडलं असणार यांना, म्हणून मन बदललं असेल यांचं. आज माझ्यातला आणि शन्यातला फरक कळला असेल यांना. माझे कष्ट कामी आले, बस अजून काय पाहिजे? हे काय बोलतील माझ्याशी? घरी चल म्हणतील. खरं तर ना, अथर्वला पण घेऊन जायला हवं, खूपच खुश होऊन जाईल तो. पण नको, एकटीच म्हणाले. आणि उगीच भांडणाला कारण नको. पण नाही, आता भांडण होणारच नाही. उलट झालेलं भांडण पूर्वीसारखं सोडवतील. समजूतदारपणे स्वतः पुढाकार घेऊ. मग मी आणि अथर्व पुन्हा आमच्या घरी राहायला जाऊ. मी एकटीच काय बोलत बसले? चला आता आवरायला हवं.